सालाबाद प्रमाणे धम्ममित्र मंडळ यांच्या विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, संत रोहिदास, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 47 शिवाजीनगर ठाणे या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली। राष्ट्रीय अध्यक्ष एकतावादी नानासाहेब इंदिसे, स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक, नगरसेविका परिषाताई सरनाईक, नगरसेविका जयश्रीताई डेव्हिड, अध्यक्ष दिशा ग्रुप भास्कर बैरी शेट्टी, अध्यक्ष चैत्र नवरात्रोत्सव शिवाजीनगर संदीप नटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच धम्ममित्र मंडळाचे अध्यक्ष सतीश कांबळे, सचिव भीमराव शिरसाट, खजिनदार नारायण पायल, उपाध्यक्ष दादू साळुंके, उपसचिव महेश निकाळे, उपखजिनदार सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत हा जयंती महोत्सव आनंदात संपन्न झाला। दुसऱ्या शाखा अध्यक्ष कुंदन घोसाळकर यांची देखील उपस्थिती होती। धम्ममित्र मंडळाचे सन्माननीय विमलानंद कांबळे, किसन साबळे, प्रमोद खैरनार, आनंद अंकुश, प्रभाकर सावंत, प्रदीप गायकवाड, सुधाकर गायकवाड, शशिकांत ढाले, SM जाधव, सुरेश पटेकर, दिलीप जगताप, सुरेश आठवले, वामन राजगुरू, अविनाश धुमाळे, मिलिंद सोनावणे, अशोक सोनावणे, तसेच महिला मंडळात नैना साबळे, डॉक्टर क्रांती, गीता मोरे, अनिता ढाले, कामिनी खैरनार, कमल गायकवाड, प्रेमा गायकवाड, निर्मला आहेर, मीना बागडे, कल्पना गायकवाड, शिवशरण ताई, वासंती कांबळे, अनुराधा सोनावणे, संगीता चंदन शिवे, प्राध्यापक मनोरमा ठोंबरे आदींची उपस्थिती होती। शनिवारी 13 एप्रिल 2024 रोजी फटाक्यांची आतिषबाजी धम्मकटा शिवाजीनगर येथे करण्यात आला। तसेच 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता पंचशील ध्वजारोहण सोहळा करण्यात आला। तसेच सर्व महापुरुषांना पुष्प अर्पण, अभिवादन, बुद्ध पूजापाठ, धम्मवंदना बोधाचार्य अनिकेत मोरे गुरुजी यांची उपस्थिती होती। भारतीय संविधानाचे मौलिक अधिकार रंगकर्मी सायली पावसकर यांचे मार्गदर्शन करण्यात आले। दुपारी भोजनदान देखील करण्यात आले। तसेच संध्याकाळी 5 वाजता संगीत खुर्ची व विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या व 7 वाजल्यापासून DD म्युझिकल इव्हेंट, कराओकेवर आधारित बहारदार संगीत कार्यक्रम तसेच स्थानिक गायक लहानांपासून मोठ्यांचा सहभाग लाभला। रात्री 9:30 वाजता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला। मला वाटते की शिवाजीनगरमध्ये एकदम जुनं आणि कष्टाने आणि मेहनतीने उभं केलेलं, एकजुटीने उभं केलेलं मंडळ म्हणजे धर्ममित्र मंडळ आहे। आणि त्या धर्ममित्र मंडळाचे अध्यक्ष कांबळे काका, पायल काका हे सगळ्यांची खरंच मी मनापासून की आपले बाबासाहेबांचे विचार आपल्या पिढीला, आता तरुण पिढीला पूर्ण पुढे पाठवण्यासाठी किंवा ते विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची कडोकड मेहनत असते। आणि हा जो कार्यक्रम आहे ते इतकं व्यवस्थित छानपैकी पार पडतात। मला असं वाटतं की मी मार्गदर्शन करायला म्हणजे आज ह्यांच्या समोर खूप लहान आहेत, कारण इकडे खूप मोठे मोठे वक्ते येऊन गेले, खूप छान संविधानाबद्दल बोलले, आजच्या परिस्थितीप्रमाणे बोलले। फक्त ह्या मंडळाच्या वतीने किंवा आज मला बोलवलं त्याबद्दल नागरिकांना मी एकच आव्हान करेल किंवा विनंती करेल की येत्या 20 मेला जसं संविधानामध्ये लिहिलेलं आहे की आपला मतदानाचा हक्क आपण बजवायला पाहिजे। आज जर तुम्ही बघितलं तर इकडे पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती खूप जास्त आहे आणि मला वाटते की महिला ही खूप सुजूळ असते, तिला सगळं माहिती असतं की आपल्या प्रभागात काम कोण करते, आपल्या राज्यात काम चांगलं कोण करते आणि आपल्या केंद्रात काम चांगलं कोण करते। मला वाटतं की हा मंच हिंदू आहे किंवा भगवान बुद्ध आहे हे विचारायचं नाहीये, पण मला असं वाटते की मतदानाचा हक्क पहिले जो आहे तो आपण बजवायचा आहे आणि 20 मेला सगळ्यांनी मतदान करायचं आहे हेच मी सांगणार। आणि मला इकडे बोलवलं, त्यांनी छानपैकी माझा सन्मान केला, त्याबद्दल खरंच मी आभारी आहे। मी नारायण हरी पायल, धम्ममित्र मंडळाचा संस्थापक सचिव आणि जयंती उत्सव मंडळाचा खजिनदार, जयंती उत्सव मंडळाचा खजिनदार या नात्याने या ठिकाणी काम करतोय। आणि 1981 पासून हे मंडळ कार्यरत आहे आणि चांगले कार्यक्रम राबवून मेडिकल कॅम्प, चष्मा शिबिर या सगळे कार्यक्रम जे लोकोपयोगी कार्यक्रम आहेत हे मंडळ साजरं करत असतं। आणि त्या हिशोबाने सगळे या ठिकाणी सगळ्या जाती धर्माची लोकही आम्हाला सहकार्य करत असतात, सगळ्या पक्षाची लोक सहकार्य करत असतात।
त्या दिवशी मग त्या हिशोबानेच आम्ही ह्या ठिकाणी यशस्वी ह्या एरियामध्ये झालेलो आहे. काय सांगणार धम्ममित्र मंडळ आज 133वी जयंती बाबासाहेबांची साजरी होते सर, काय सांगणार त्याबद्दल? शिवाजीनगर सामाजिक चेतन मंडळ आणि शिवाजीनगर सर्व आमच्या रहिवासी यांच्या वतीने आज 133वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे धम्ममित्र मंडळ शिवाजीनगर स्थापन झाल्यापासून त्यांचं अनेक गोष्टीमध्ये भरपूर काय सहकार्य असतं या शिवाजीनगरसाठी आणि शिवाजीच्या लोकांसाठी. नेहमीच इतर उपक्रम आंबेडकर जयंतीच्या या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हे राबवत असतात. धम्ममित्र मंडळाच्या प्रत्येक सभासद आंबेडकर जयंती तयारी ही जल्लोषमध्ये आपली जयंती कशी साजरी करता येते त्यासाठी गेले 2 ते 3 महिन्यापासून सर्वच मंडळातील सभासद, विशेषतः सतीश कांबळे साहेब असतील, त्यांचे अनेक सभासद आहेत, त्यांचं भरपूर काय असं सहकार्य ह्या मंडळासाठी असतं. आणि शिवाजीनगरसाठी प्रत्येक घराघरामधून फक्त ही एका वर्गाची किंवा एका धर्माची एका जातीची जयंती नसून हे सर्व शिवाजीनगरचं आमचं हा एक जयंती असते. ह्या उत्सवाने आणि ह्या पद्धतीने ही जयंती आम्ही कशी साजरी करू यासाठी सर्वच एकत्र, सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्रच असतो. आणि बाबासाहेब हे फक्त एका जातीचे एका धर्माचे नसून हे सर्व आमच्या शिवाजीनगर वासियांचे आहेत याचा आम्ही समजतो. आणि ह्या पद्धतीने आम्ही असा कार्यक्रम आहे कसा आनंद होईल त्यासाठी प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा धम्ममित्र मंडळाच्या सर्व सभासदांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंती महोत्सव शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्तानं आज धम्ममित्र मंडळ हे शिवाजीनगर परिसरात नव्हे तर ठाणे परिसरात फार धडाडीनं कामकाज करते. महिला भगिनींची साथ मिळते पण पुरुष बांधवांची साथ मिळत नाही, ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे. आतापर्यंत आज जी परेरा नगरवरून पूर्ण पोखरण रोड 1 नंबर परिसरामधून जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रांची भव्य आणि दिव्य मिरवणूक परेरा नगरमधून वर्तक नगर परिसर, वीर सावरकर नगर परिसर आणि असं करत ही मिरवणूक शास्त्रीनगर इथं समाप्त होणार आहे. मी माझ्या भगिनींना एक प्रॉमिस केलं आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षापासून कुठल्या परिस्थितीत ही मिरवणूक शिवाजीनगरपर्यंत येईल असं मी वचन दिलेलं आहे. आणि आपण या सर्व गोष्टीचं सहकार्य करतील. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय शिवाजी. जय भीम. माझं नाव सायली पावसकर. मी रंगकर्मी आहे आणि माझ्यासाठी रंग म्हणजे विचार आणि विचारांचं कर्म म्हणजे रंग. धम्ममित्र मंडळ यांचे मी खूप आभारी आहे. कारण आजच्या घडीला जिथे जयंत्या, पुण्यतिथ्या किंवा यांना जेव्हा आपण महामानवांना स्मरण करतो तर मोस्ट प्रोबेबली असं असतं की लोकांचं मनोरंजन कसं होईल, त्यांना विरंगुळा कसा दिला जाईल याकडे कल असतो. पण ह्या जयंतीचं माध्यम केवळ मनोरंजन किंवा विरंगुळा नाही तर लोकांमध्ये विचार आणि प्रबोधन कसं जागवलं जाईल, त्यांना एक विवेकासाठी कसं जागवलं जाईल याकडे केलेलं आहे. तर त्यासाठी मी त्यांचा खूप खूप मनपूर्वक आभार मानेन आणि असे उपक्रम त्यांनी सतत सातत्याने करत राहावे यासाठी त्यांना सदिच्छा. एक मी नक्कीच हे सांगेन आपल्या समाजासाठी की आज निवडणुका लवकरच जवळ आलेल्या आहेत. आपल्याला सत्याच्या बाजूने उभं राहायचंय. खोट्याचं तंत्र निर्माण झालेलं आहे. खोटं 24 तास विकलं जात आहे, दाखवलं जात आहे. अँकर्स अगदी नेशन वॉन्ट्स टू नो नावाच्या नावाने बोंबलतायत आणि खोटं सांगतायत. तिथे आपल्या लोकांना, आपल्या माणसांना खरं बोलायचंय, सत्यासाठी उभं राहायचंय आणि जेवढं जास्तीत जास्त आपण सत्य आपल्या माध्यमातून पोहोचवू शकू तेवढ्या माध्यमातून पोहोचवायचं आहे. हे मी प्रत्येकाला अभिवादन आणि विनंती करते. थँक्यू. या ठिकाणी अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आम्ही आणि मोठ्या आनंदाने साजरा करतोय. सर्वप्रथम 133व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्या संपूर्ण दिशावृत्त अभिवादन करतो आणि एवढेच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो की या जयंतीमध्ये शिवराय डॉक्टर बाबासाहेबांनी एवढं चांगलं संविधान या देशाला, स्वतंत्र देशाला मिळवून दिलं. या संविधानातून त्यांनी
भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाला कशा प्रकारे समसमान न्याय हक्क मिळवून देता येईल अशा प्रकारचे एक खूप सुंदर आणि खूप निष्पक्ष असे संविधान या देशाला दिलं. त्या गेल्या काही वर्षातल्या या भारताच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्या संविधानात कुठेतरी धक्का तर लागणार नाही अशा प्रकारची एक भीती आज भारताच्या नागरिकांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे माझी या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की नागरिकांची ही जी भीती आहे ही भीती कुठेतरी नाहीशी करा आणि या घडणाऱ्या राजकारणातून कोणत्याही प्रकारे या देशाच्या लोकशाहीला धक्का लागणार नाही किंवा या देशाच्या संविधानाला धक्का लागणार नाही याची आमच्यावर थोडीशी कृपा करा हीच प्रार्थना मी माझ्या भगवान गौतम बुद्धांच्या चरणी अर्पण करतो. मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी ही जयंती साजरा करत आहे आणि या वर्ष पण याच ठिकाणी अनेक लोक सगळ्या आपल्या मनापासून इकडे आलेले आहेत आणि या जयंती निमित्त कशा प्रकारे साजरा करावं आणि त्या जोरोशोरोने इकडे येऊन ते साजरा करत आहेत. आणि खरं म्हणजे ज्यांनी आपलं संविधान या देशात बनवलेलं आहे त्या संविधानासाठी खरं म्हणजे लोक आलेले आहेत आणि जास्त आलेले आहेत या वर्षी. कारण जे गेल्या 2-3 वर्षापासून जे आपल्या महाराष्ट्रात देशात ज्या गोष्टी घडत आहेत तर ते बघून लोकांना पण ही आत्म एक चिंता आहे की काय माहित कदाचित याच्या पुढे समजा आपले संविधान जे लॉ ऑफ द लँड आहे ते रूल्स आणि रेग्युलेशन्स काय माहित समजा ते चेंज केले गेले तर आपले जे राईट्स आहेत त्याच्यासाठी ते कोणाला अप्रोच करणार आणि त्याच्यासाठी ते आवाज तोडे करण्यासाठी. शशिकांत ढाले, माझं नाव अनिता शशिकांत ढाले. आम्ही शिवाजीनगरमध्ये गेली 35 वर्ष राहतो. म्हणजे लग्न झालं 35 वर्ष तेव्हापासून. पण ही जयंती मात्र बरेच वर्ष झाली म्हणजे जवळ 80 सालापासून जयंती चालू आहे. अगदी छोट्या 2 खुर्च्यांवरती ही जयंती चालू झाली. त्याच्यानंतर इतका हा पसारा वाढला. आमच्याकडे भरपूर लोक होते, पत्रकार लोक होते, पत्रकार बबन कांबळे सम्राटवाले, तुम्हाला जर काय माहिती असेल तर इथे त्यांची रूम होती. त्यांच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे जयंती कशी करावी कसं नाही आणि नाना इंदेशी आणि आम्ही असे एकत्रित असायचे. आता सध्या वेगवेगळे झाले. ही जयंती 35 वर्ष आता आम्ही बघतोय तशी त्यात वाढच होते पण कमतरता काय नाही. सगळे लोक येतात अगदी व्यवस्थित वेळेवर येतात, सहकार्य करतात. सगळ्यांच्या मतीनं होते ही जयंती. मस्त छान होते, सगळ्यांना एन्जॉय मिळतो. तेवढाच आम्ही पण त्यात सहभाग घेतो. अगदी म्हणजे पहिल्यापासून म्हणजे वर्गणीपासून आम्ही सहभाग घेतो ते लास्ट पर्यंत एंड हा. सगळे गेले घरी, आम्ही इकडे आहोत. जय भीम सगळ्यांना. अशी दरवर्षी जयंती चांगली होते, आनंदात जाऊ दे, सुखा समाधानाची. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त अभिवादन. दरवर्षाप्रमाणे आपण इथं जयंती साजरी करतो आणि ती चांगली असते. चांगले वक्ते बोलवतो. पण यावर्षी काही मला इथं वक्ते दिसले नाहीत आणि त्या वक्त्यांमुळे लोकांकडे मेसेज जातो बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं किंवा कसे शिक्षण घेतलं किंवा शिक्षणात बाबतीत काय केलं. तर ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. काही सगळेच लोक पुस्तकं वाचत नाहीत पण जे इथे येतात शिकलेली लोक ते लोकांना सांगतात की मुलांनी हे करायला पाहिजे, मुलांनी ते शिक्षण घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर यावर्षी जे वक्ते यायला पाहिजे होते ते वक्ते आले नाहीत. काय मला रिझन माहिती नाही. पण बाबासाहेबांचा उद्देश तेवढाच होता की प्रत्येक घरोघरामध्ये शिक्षणाचं ज्ञान गेलं पाहिजे. महिलांना माहिती पडलं पाहिजे की आपल्या मुलांना काय शिक्षण द्यायचं. महिला जरी शिकलेल्या नसतील तर त्यांना त्यांच्या मार्फत तरी ज्ञान जातं वक्त्यामार्फत किंवा आपण पोरांना काय दिलं पाहिजे माहिती. ती पोरांना माहिती दिली तर पोरं पुढं विचारतात शाळेमध्ये शिक्षकांना का बा सर याचं काय, मला आईने असं विचारलं. तर शिक्षकाने त्यांना ती माहिती दिली का ते पोरं पुढं फॉलो करतात. तर असे वक्ते इथं बोलवायला पाहिजे. दरवर्षी असतात पण यावर्षी का नाहीत ते मला नाही माहिती. पण माझं व्यक्तिगत मत आहे की असे व्यक्ती बोलावावे आणि लोकांना चांगला मेसेज जावा जेणेकरून पुढं शिक्षणामध्ये महिला पण शिक्षणामध्ये कुठल्या उद्योगामध्ये पुढे जातील. जय भीम. सर्वांना जय शिवराय, जय क्रांती, जय ज्योती, जय भीम. माझं नाव अनिकेत बंडू मोरे. मी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी मला धम्ममित्र मंडळ ह्या संयुक्त जयंतीच्या विद्यमाने मला यांनी आमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी. आणि मी सर्वांना आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त की जो संपूर्ण भारत देश आणि भारताच्या बाहेर सुद्धा अनेक मोठमोठ्या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण भारतवासियांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या परिवाराकडून सुद्धा माझ्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने
संपूर्ण आंबेडकर घराण्याच्या वतीने सुद्धा मी तुम्हा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। माझं नाव ललित खैरनार। सर्वांना जय भीम। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बोलायला काय झालं तर सर्वात पहिले आम्ही जे बोलतोय, जे आमच्या अंगावर जे चांगले तुम्हाला कपडे दिसत आहेत, जो आम्ही श्वास घेतोय, जे काय आमचं जगणे, जे काय आमचे पैसे मालमत्ता जे काय आहे ते सगळं बाबासाहेबांचं आहे। त्यामुळे सर्वात जास्त श्रीमंत जर आजच्या घडीला कोणी असतं तर जगात बाबासाहेब श्रीमंत असते, कारण की सर्व आमच्या दलित बांधवांची जी काही संपत्ती आहे ती बाबासाहेबांची। त्यांच्यामुळे आम्हाला ताटमानेने जगायला मिळालं व आजही आम्ही जगतोय आणि पुढेही समाज त्या ताटमानेने जगेल। मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ज्या काळात माणसांना, आपल्या समाजातल्या लोकांना, दलित बांधवांना जनावरांपेक्षा जेव्हा घाण वागणूक दिली होती काही समाजकंटकांनी, ज्यांना जातीवाद त्यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय होता, त्या समाजात जेव्हा बाबासाहेबांना दरवाजात बसवायचे अभ्यास करायला, जेव्हा त्यांना पाणी, साधं पाणी म्हणजे आपण लोकांना पाणी तर सर्वात बेसिक गोष्ट, सर्वप्रथम जी पाणी आपल्याला तयारी झालेली आहे 25 महिलांनी जेव्हा पाणी एखाद्या माणसाला द्यायला तुम्ही वरतून पाणी आपण एक तेव्हा तुम्ही समजू शकता की काय लेवलची हिनवून अशी वागणूक दिली असेल, पण त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकले व समाजाचा खरंच कल्याण केलं त्यांनी, तर त्याच्यासाठी खरंच त्यांचे शत नमन व असंच समाज प्रगती करत राहावा, हीच कदाचित बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल असं माझं म्हणणं आहे। जय भीम। धन्यवाद। मी गिरीश झेंडे, शिवाजीनगरमध्ये रहिवासी आहे। आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे आणि या शिवाजीनगरामध्ये मोठ्या उत्साहाने ही जयंती ही साजरी होते। अनेक वर्षापासून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही साजरी करण्याची इथे परंपरा आहे। अनेक वेगवेगळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येतात या निमित्ताने, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये जनजागृती घडवणं हा एक महत्त्वाचा आणि मोठा उद्देश या शिवाजीनगरच्या धर्ममित्र मंडळातर्फे राबवला जातो की आज आंबेडकर जयंती जरी असली तरी आंबेडकरांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे। कारण आंबेडकरांनी जे काम केलेले आहे, त्यांनी भारताची राज्यघटना लिहिलेली आहे, परंतु भारताची राज्यघटना हा एक पैलू आहे, परंतु आंबेडकरांनी विविध क्षेत्रात काम केलेलं आहे। ते उत्तम लेखक होते, उत्तम वकिली करत होते, म्हणजे ते व्यवसाय क्षेत्रामध्ये होते। तर मला आज या जयंतीच्या निमित्त हे सांगावं लागतंय की समाजामध्ये आंबेडकरांचे विचार तर आपल्याला घ्यायचेच आहेत, परंतु आंबेडकरांमध्ये जे असलेले कौशल्य, जे विकसित झालेले कौशल्य, अनेक पैलू होते ते सुद्धा आपण घेतले पाहिजे। ज्या पद्धतीने ते लेखक होते, या समाजातल्या लोकांनी लेखक होणं गरजेचं आहे। अनेक विविध त्यांचे विचार आहेत, ते विचार कशा पद्धतीने मांडू शकतात, तर पुस्तकाच्या रूपात मांडू शकतात, तरच ते व्यवसाय करत होते। तर या समाजातील तरुणांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि आपल्या विविध कौशल्यांना एक वेगळ्या उंचीवर नेऊन त्यांनी उत्तम उद्योजक होणं फार गरजेचं आहे, हे मला वाटतं। धन्यवाद। सर्वांना जय शिवराय, जय क्रांती, जय ज्योती, जय भीम। माझं नाव अनिकेत बंडू मोरे। मी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे। आज या ठिकाणी मला धम्ममित्र मंडळ या संयुक्त जयंतीच्या विद्यमाने मला यांनी आमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी, आणि मी सर्वांना आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त की जो संपूर्ण भारत देश आणि भारताच्या बाहेर सुद्धा अनेक मोठमोठ्या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण भारतवासियांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, आणि माझ्या परिवाराकडून सुद्धा, माझ्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने, संपूर्ण आंबेडकर घराण्याच्या वतीने सुद्धा मी तुम्हा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। आज जे आम्ही इथे बसलोय ते बाबासाहेबांमुळेच आहोत। पहिले चूल आणि मूलच होतं, मग बाबासाहेबांनी जो विचार कोणी केला नाही तो बाबासाहेबांनी महिलांना दिला। आज महिलांना अधिकार, मतदानाचा अधिकार दिलाय तो बाबासाहेबांनी दिलाय। आज मोठमोठे आपण पदावर बघतो, म्हणजे अगदी शिक्षणामध्ये पण सर्वात पुढे महिला आहेत, राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा महिला होऊ शकते, हे सर्व बाबासाहेबांमुळेच आहे। आणि सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, थँक्यू, धन्यवाद। नितीन आहिरे, धम्ममित्र मंडळ जे हे दरवर्षी जयंती करते हे चांगलंच आहे। आपण फक्त नाही का दिवसात, वर्षातून 2दा जागे होतो, 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर। तर त्यापेक्षा आता आपण बुद्धविहार इथं बांधलेलं आहे, तर मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन कसं होईल आणि मग ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील, किंवा असलेले ज्यांनी शिक्षण घेतलेल्या नोकरीचं मार्गदर्शन कसं मिळेल,
ह्याच्या बद्दलचे वेगवेगळे कार्यक्रम नाही का त्या बुद्ध विहारामध्ये केले गेले पाहिजेत. आपल्या इथं भरपूर लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत, त्यांना माहिती आहे की सरकारी नोकरीमध्ये कसं स्पर्धात्मक परीक्षा देऊन जाता येईल, की शिक्षणामधले कुठले वेगवेगळे पॉईंट्स आहे की त्यानुसार आपण ऍडमिशनला आपल्याला फायदा होईल. फॉर एक्झाम्पल तुमचं कास्ट व्हॅल्यू सर्टिफिकेट, अशा प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजे. फक्त दरवर्षी जयंती करणं गरजेचं असल्याची खराई आहे, पण त्याच वेळी आपल्या प्रत्येक बांधवाला त्याचं इकॉनॉमिकली तो कसा स्ट्रॉंग होईल याच्यासाठी आपण काहीच करत नाही, ते केलं पाहिजे. समाजामध्ये भरपूर लोक आहेत जे स्वतःहून पुढे येऊन नका साथ देतील, पण त्यासाठी कुठलेही उपक्रम हे केले गेले पाहिजे. शिक्षण आणि नोकरी फक्त जयंती करून काही होत नाही. थँक्यू. माझं नाव मोहिनी विजय कांबळे. बाबासाहेबांमुळे बरेच काही महिलांना अधिकार मिळाले. बाबासाहेबांमुळे आपल्याला अधिकार मतदानाचे हक्क स्त्रियांना मिळाले. प्रसूतीनंतर 6 महिने त्यांच्यामुळे रजा द्यायला लागली. त्याच्यामुळे बरंच काही म्हणजे सुधारणा झाल्या समाजामध्ये. मानन भुजबळ, शिवाजीनगर चैत्र नवरात्री महिला मंडळ 133वी आंबेडकर जयंती निमित्त तुम्हा सर्वांना बौद्धवासियांना हार्दिक शुभेच्छा.